नमस्कार. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अर्जुन ज्यावेळेस साक्षीला बघतो त्यावेळेस तो तिचं व्हिडिओ शूटिंग काढतो आणि लपतो. मित्रांनो, तुम्ही आता बघणार आहात की अस्मिता घरी आलेली असते आणि कल्पना, प्रताप हे सर्व काळजीपोटी तिला प्रश्न करतात. मी काय लहान लेकरू आहे का तुम्ही माझी एवढी काळजी करता, असं ती ओरडते आणि तिच्या रूममध्ये निघून जाते. ही अशी काय वागली असे सर्वजण विचार करतात. इकडे सचिन देखील विचार करतो की ज्या बाईंनी अस्मिताला ढकललं त्या साक्षी तर नसेल. अरे बापरे, किती हॉरिबल आहे हे, खूपच खतरनाक आहे. आता कसं मॅनेज करायचं असा प्रश्न या सचिनला पडतो. इकडे कल्पनाशी सायली बोलत असते त्यावेळेस ती अर्जुनला कॉल लावते, पण अर्जुन काय नीटसा बोलत नसतो. तिला थोडंसं अस्वस्थ वाटतं की आज काय विचित्र घडलं आहे का. त्यावेळेस अर्जुन फक्त हा नाहीचे उत्तर देतो आणि फोन ठेवतो. त्यानंतर तो चैतन्याला कॉल लावतो. चैतन्याला कॉल लावल्यानंतर चैतन्यला सांगितलं लोकेशनवर ये असं तो बोलतो. काय झालं आहे असं तो विचारलं, पण तो काय सांगत नसतो. शेवटी तो त्या लोकेशनवर यायला निघतो. अर्जुनला भेटल्यानंतर अर्जुन त्याला साक्षी मला दिसली हे सांगणार असतो. आता इकडं प्रिया घरात नाही याचा फायदा घेऊन सायली तिच्या घराची झडती घेते. त्यावेळेस तिला एक मोबाईल सापडतो. हा मोबाईल तर प्रियाचा नाही, मग कुणाचा असेल असा प्रश्न पडतो. तो मोबाईल स्विच ऑफ असतो. इकडे प्रिया देखील खूप अस्वस्थ असते. तिला काय करावं काही कळत नसतं. शेवटी ती मोबाईल चार्जिंग करायला लावते आणि ती ऑन ज्यावेळेस करते तर तिचे पायाखाली जमीन सरकून जाते. अक्षरशः साक्षीचा फोटो असलेला तो मोबाईल ती ओपन करते, पण पासवर्ड असल्यामुळे तिला काही पुढचं करता येत नसतं. हा नक्की मोबाईल साक्षीचा किंवा मैपतचा असेल असं ते अंदाज बाळगते. इकडे साक्षी जिवंत आहे असं तो चैतन्याला सांगतो. चैतन्य गडबडून जातो. हे कसं काय शक्य आहे, तू सायलीवालीला बोललास का असं तो विचारतो. त्यावेळेस काहीच नाही बोललो. मग सांग ना असं चैतन्य बोलतो. थांब आत्ताच नाही, मी नंतर सांगेल असं तो बोलतो आणि दोघेही घराच्या दिशेने निघू लागतात. इकडे अस्मिता काय बोलली का यावरून सायली आणि कल्पना यांच्यामध्ये चर्चा चालू असते. त्यावेळेस अर्जुन आणि चैतन्य घरी येतात. ते दोघे वर जातात आणि खाली प्रिया येते. तिला जाब विचारते सायली की कुठे गेली होतीस. त्यावेळेस तुम्हाला प्रश्न विचारायचा नाही असं ती बोलते. आता वर ही गेल्यानंतर खालून सायली कॉफी घेऊन येते आणि घडलेला प्रसंग ती एक एक सांगू लागते. मला तुम्हाला काय सांगायचं आहे असं ती बोलते आणि त्यांच्या हातामध्ये मोबाईल देते. हा मोबाईल प्रियाच्या रूममध्ये मला मिळाला आणि प्रियाला मी चक्क पोलिसांना पैसे देताना बघितलं असं ती सांगते. नक्कीच पासवर्ड हा साक्षीचा बर्थडे असेल, कारण मैपतचे सगळे पासवर्ड तेच असतात असं चैतन्य सुचवतो आणि पासवर्ड टाकल्यानंतर तो मोबाईल उघडतो देखील. अस्मितासाठी ही खूप तळतळ करत असते. काय करावं या पोरीचं काही समजत नसतं. त्यावेळेस कल्पनाची समजूत ही सायली घालते. आता अस्मिताजवळ ज्यावेळेस सायली जाते त्यावेळेस अस्मिता बोलते, सचिनला मला एकत्र राहायचं आहे. मी सचिनकडे गेले होते, कुठल्याही मैत्रिणीकडे गेले नव्हते. आता काही केलं तरी सचिनने हिला गुंडाळलेलं असतं आणि त्यात ती आरामशीर गुंडाळलेली गेली असते. शेवटी सायली समजून सांगते की तुला जे करायचं आहे ते आईबाबांच्या विचारांशीच करायचं आहे, एकटीने कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. त्यावेळेस हो, पण मी माझा निर्णय घेतला आहे, त्या मुलीचा आम्ही विचार करणार आहोत, बाळ आणि आम्ही एकमेकांचा विचार करणार आहोत असं ती बोलते. इकडे दुसऱ्या दिवशी तुम्ही बघणार आहात की अर्जुन मैपतला प्रश्न करतो, तुमचा हुकमाचा एक का आणि बदामची राणी मला कळाली आहे. साक्षीच ना. त्यावेळेस साक्षीचं नाव ऐकल्यानंतर हा खूप गडबडतो. त्याच्याकडं एकटक बघतो आणि पुन्हा केस रिओपन करतो आणि नागराजला कोर्टामध्ये बोलवतो. हे काय नाटकं चालवलं आहे असं नागराज बोलतो, पण त्याचं उत्तर हे कोर्टामध्येच मिळणार असतं. नेक्स्ट एपिसोड नक्की बघा.